नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विद्यार्थी बस आणि क्रुझरची समोरासमोर धडक, 14 जखमी, चौघांची स्थिती गंभीर. शिरोळ तालुक्यातील औरवाड कवटेगुलंद मार्गावर विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रुझरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले असून त्यातील 4 जणांची स्थिती गंभीर आहे. या 4 जणांना शिरोळ येथील शतायू अतिदक्षतामध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर 10 जणांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी दिनांक 12 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की विद्यार्थी वाहतूक बसच्या पुढच्या चाकाची धडी निकळून मागे सरकली, तर क्रुझरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. औरवाड पुलापर्यंत तसेच कवटेगुलंद माळापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलं. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, हुझेब जमादार, शरद पवार, मुज्जमामिल पटेल, निलेश बने, आतिश बने यांनी प्रयत्न केले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू